सेकंडला जेव्हा आपण सर्जन लिहिलं आहे स्टर्नमची खालच्या बाजूला किंवा मध्य बाजूला खालच्या बाजूला स्टर्नम तुम्हाला माहिती आता हा मुलगा आहे सपोज शर्ट जर काढलं तर दोन छातीच्या मध्ये म्हणजे दोन निप्पलच्या मध्ये त्याच्या जायचं मध्यभागी जेव्हा छाती त्याच्या निप्पलच्या मध्य तो एक लाईन मध्ये असतं तिथे एक हात ठेवायचा कोणता हात ठेवणार जो माझा स्ट्रॉंग हात उजवा आहे म्हणून तो उजवा खाली ठेवला काय ठेवलं हे असं आलं लक्षात हे सीपीआर साठी इथे तळवा ठेवला दुसरा हात कसा ठेवणार त्याच्या वरती कसा ठेवायचा इंटरलॉक करायचं हे इंटरलॉक केलं म्हणजे दोन्ही हात एकसारखे राहतील वेगळं प्रेशर जाणार नाही हे ठेवलं आणि असं ठेवलं आता असं दाबायचं नाही मला असं उभं राहायचं बरोबर आहे जेवढं वागता येईल तेवढं हे कसं दिसत आहे माझं सरळ आहे हे सरळ ठेवताना मला खाली वर व्हायचं आता खाली वर होत असताना हा हात जर मी असा ठेवलाय असा निघाला नाही पाहिजे दाबताना हा टचच राहिला पाहिजे दाबलं सोडलं असं आलं लक्षात दाबलं सोडलं हे किती सेंटीमीटर आतमध्ये गेलं पाहिजे 5 सेंटीमीटर छाती 5 सेंटीमीटर मध्यभागातून दोन निप्पलच्या मध्ये मोठ्या हाताने दबली पाहिजे 5 सेंटीमीटर असं किती रेटने दाबायचं आहे तुम्हाला एका मिनिटाला 100 ते 120 म्हणजे कमीत कमी एका सेकंडला एक वेळा दबलं पाहिजे असं 30 वेळा दाबणार 2 श्वास देणार 30 वेळा दाबणार 2 श्वास देणार काही लोकांचं काय होतं मग असं हा हात ठेवला की असं थकल्यानंतर काय होतं माहिती आहे का असं होतं त्याच्यामुळे मग इथून चान्सेस होतात की मग त्याच्या छातीमध्ये रिब्स तुटल्या किंवा काय होत झालं बरोबर आहे माझ्याकडे पेशंट अशी आलेले आहेत की घरी पेशंट पडला मग नात होती आणि दुसरा नातू होता 18-16 वर्षाचे टीव्हीवर पाहतात सीपीआर कसा द्यायचा पडल्यानंतर घरीच त्यांच्या आजोबांना सीपीआर दिला पेशंटला सीपीआरची गरजच नव्हती पण आजकाल टीव्हीमध्ये घरी बघितलं जातं घरच्या नातेवाईकांनी सीपीआर दिला पेशंट आला तेव्हा छाती दुखली आणि ते चक्करून खाली पडले त्यांना वाटलं काहीच समजलं नाही मग त्यांनी दाबून दिलं असं होतं मग आपल्याला हे निदान माहिती पाहिजे की सीपीआर कधी द्यायचं हृदय बंद पडलं असेल तर श्वास बंद पडला असेल तर सीपीआर देणार आहे का आम्ही आजपासून बिलकुल गरज नाही किती वेळा द्यायचा आहे 30 वेळा 2 वेळा श्वास द्यायचा श्वास देत असताना छातीवर आली पाहिजे 30 वेळा दाबताना प्रत्येक वेळेला 5 सेंटीमीटर खाली गेलं पाहिजे डोक्याकडनं पायाकडनं कुठून उभं राहायचं नाही हे समजा पलंगावर असेल तर मी पलंगावर असंच उभं राहील खाली असेल तरी असंच उभं राहील आले लक्षात आता इथे डिफिब्रिलेटर नाही याच्यामध्ये ॲडव्हान्स लाईफ केअर सपोर्ट असतो त्याच्यामध्ये डिफिब्रिलेटर दिल्या जातं ते शॉक आपण म्हणतो ते शॉक दिल्यानंतर पुन्हा सीपीआर दिलं जातं ते तुम्हाला अपेक्षित नाही आहे याला बेसिक सीपीआर जो आपण म्हणतो BLS वाला बेसिक लाईफ सपोर्ट ह्या बेसिक लाईफ सपोर्टमध्ये ह्या स्टेप्स आल्या लक्षात सगळ्यांना इथून पुढे देता येईल सगळ्यात पहिले काय पेशंट जर खाली पडला तुम्ही टॅप करून बघणार दादा काय झालं बरोबर आहे रिस्पॉन्स चेक करणार रिस्पॉन्स चेक केला की ते नाडी चेक करणार आणि श्वास घेतोय का याला मी जास्तीत जास्त किती सेकंड लावणार 5 ते 6 सेकंड 5 ते 6 सेकंडमध्ये जर मला लक्षात आलं की पेशंटचं नाडी पण चालत नाही श्वास पण घेत नाही सीपीआर सुरू करणार सीपीआर सुरू केला की 2 श्वास द्यायचे 30 वेळा दाबल्यानंतर चालू ठेवायचं नाडी कधी चेक करणार सुरू झाली की नाही श्वास घेत असताना दाबताना नव्हे बरोबर आहे किती वेळ देणार देऊ शकता असं काही गाईडलाईन्स म्हणतात 7-7.5 मिनिटं द्यायला पाहिजे पण आम्ही स्वतः जेव्हा 2.25 तास एका KLCला सीपीआर दिला तेव्हा फ्लॅट लाईन व्हेंटिलेटरवर पोहोचलं व्हेंटिलेटरवर आलाय राहायचं 20 दिवसानंतर ऑफ व्हेंटिलेटर झालं KLC पेशंट काही मिनिटच घरी केला जर एखादा पेशंट गेल्या सीपीआर आम्ही जवळपास 2.25 तासपर्यंत चालू व्हेंटिलेटरवर श्वास देत असताना देखील फ्लॅट लाईन पण रिव्हर्ट होतं जर काहीच कारण नाही आहे ओल्ड एज पेशंट आहे कारण माहिती आहे आणि बंद पडलं हृदय तर त्याचं काहीतरी कारण असेल यंग पेशंट 40-50 वर्षाचा जर पेशंट सडन कोलॅप्स होतो आहे काही कारण नाही आहे त्याला कोणताच आजार नव्हता त्याला जर सीपीआर वेळेत मिळाला तर पेशंट उठून उभा राहून त्याचं परत जे पुढचं आयुष्य आहे ते त्याचं घालवू शकतो कधी जर सीपीआर दिला तर सीपीआर कधी सुरू केला तर 5 ते 6 सेकंड किंवा जेवढं लवकर ते तेवढं जेवढं उशीर करून
तेवढं त्याला ऑक्सिजन मिळणार नाही पेशींना, तेवढं पेशा वर जाणार नाही, ब्रेनला ऑक्सिजन नाही भेटलं. सरांनी मगाशी पेडियाट्रिक्समध्ये सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की डेव्हलपमेंटल डिले होणार. 12 ते 15 सेकंडच्या वर शुगर नाही भेटली ब्रेनला आणि जवळपास 1 मिनिटापर्यंत ऑक्सिजन सप्लाय नाही भेटला ब्रेनला, तर ब्रेनचे सेल डेड होतात. मग तेव्हा आपण म्हणतो की ब्रेन डेड झाला. ब्रेन डेड झाल्यानंतर हार्ट सुरू जरी झालं तरी पुढचं काही होईल. म्हणून हा टाइम मॅनेजमेंटमध्ये आहे आणि टीम वर्क. एक जण असेल आपण करू शकतो, पण जेवढे आम्ही 4 लोक जर समजा प्रत्येकाचं अलॉटेड होतं, पहिले कोण करणार, ऑक्सिजन कोण देणार, इंक्युबेशन कोण करणार, हे आपल्या लेवलवर जर सबसेंटर लेवलवर अशी घटना घडली तर इथे ती लोक एका वेळेस हजर असू शकतात. ANM, CHO, MPW 3 लोक मिळून खूप मोठ्या गोष्टी करू शकतात. जेव्हा 2च लागतात, एक 2.5 मिनिटानंतर थकला तर दुसरा 2.5 मिनिटासाठी तयार राहतात. आले लक्षात? पण जर लाईफ वाचवायची असेल तर आपण पूर्णपणे शर्तीने जर प्रयत्न केले तर वाचू. पण त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती, फक्त माहिती असून